जे लोक या समाजात खरंच जिवंत आहेत आणि 2 वेळच्या अन्नासाठी संघर्ष करतायत त्यांचं काय? म्हणजे मी असे लोक बघितले 4 दिवस झाले त्यांनी काही खाल्लेलं नव्हतं. काही लोक मी कचऱ्यातनं काढून खाताना बघितले. मी एका जोडप्याच्या घरी व्हेरिफिकेशनसाठी गेलो होतो. मध्ये उभं नाही राहू शकलो. त्यांच्या घरात जे शिळं अन्न होतं ते फार सडलेलं होतं. त्यांची अपेक्षा काय आहे? भुकेपेक्षा एकटेपणा आधी मारतो. 1 तारखेला मी डबा घेऊन गेलो ना, ते डबा घेताना अक्षरशः त्यांच्या डोळ्यात पाणी होतं. एकाची तर होतं, माझा वारसदार होशील का? आजारपणामुळे त्यांना कोणी सोडून गेलं आहे किंवा त्यांना मुलं बाळच नाहीयेत. ज्यावेळेस खर्च वाढायला लागतो ना, त्यावेळेस आपोआप चिडचिड होते माणसाची. अशा ठिकाणी जर क्लॅशेस झाले तर मग मुलं घर सोडून निघून जातात किंवा मुलं आई वडिलांना घराच्या बाहेर काढतात. 2 वेळेचं जेवण ॲटलिस्ट दिलं पाहिजे. कुठेही ठेवा. आजी आजोबाही चुकतात बऱ्याच ठिकाणी. असे सुद्धा किस्से आहेत की जिथे प्रॉपर्टी नावावर करून घेऊन आई वडिलांना सोडून दिलंय. पण एक साधा विचार असा आहे की ते सहज वाया जाऊ दिलं जातं. लोकांना हा बेसिक नॉलेज नाहीये की ती अन्न ताटात घेतलं पाहिजे. तुमच्या लग्नामध्ये तुमचं 1000 लोकांचं बजेट असेल ना, बाकी 500 लोकांचं जेवण दान करा. आशीर्वाद काम करतात हे फार लोकांना म्हातारपणात कळतं. समाजाचा एक दृष्टिकोन झाला की बाबा काहीतरी स्कॅम असेल. रात्री मला फोन केला अज्ञात माणूस म्हणून, म्हणजे मी मुंबईवरनं बोलतोय आणि आमच्या इथे पुलाखाली 15-20 गरीब लोक बसलेले आहेत, तर यांना तुम्ही घेऊन जा. तुम्हाला लय पुढं काय म्हणे लोकांना मदत करायचा, तुमच्या घरी नाही आणि तुमच्या घरी खाऊ घाला. म्हणजे असं उगाच छेडायचा प्रयत्न. आता आम्ही ते स्ट्रगल करतोय. आता आम्ही सेल्फ सस्टेनिंग कसं व्हायचं याचा प्रयत्न करतोय. माझी लोकांनाही विनंती आहे, तुमच्या मित्रांना पार्टी द्यायपेक्षा कुठेतरी अनाथ आश्रमात जा, वृद्धाश्रमात जा किंवा रस्त्यावर जेवण वाटून या, पण मित्रांना पार्टी देऊ नका. पितृपक्षात आपण गेलेल्या व्यक्तींना किंवा आपल्या पूर्वजांना जेवण घालतो, त्यांच्या नावाने श्राद्ध करतो. आपल्या हिंदू समाजात ही मान्यता आहे आणि ती फॉलो करणं याच्यात काही गैर नाही आहे. प्रत्येकाचा श्रद्धेचा तो भाग आहे. पण या निमित्तानं एक प्रश्न कायम मनात येतो की आपण गेलेल्यांसाठी हे करतो, पण जे लोक या समाजात खरंच जिवंत आहेत आणि 2 वेळच्या अन्नासाठी संघर्ष करतायत त्यांचं काय? त्यांच्याकडे कोण पाहणार? खूप कमी लोक आहेत की जे संवेदनशीलतेने अशा लोकांसाठी पुढे येतात. आर्ट ऑफ हेल्पिंग नावाची अशीच एक संस्था आहे जी अन्नदाता बनून अनेक वृद्ध व्यक्तींना, दाम्पत्यांना दत्तक घेतलेलं आहे त्यांनी आणि त्यांना ते टिफिन सर्व्हिस देतात. त्यांच्यामार्फत आज कितीतरी व्यक्ती आहेत की त्यांना 2 वेळचं जेवण मिळतं आहे, त्यांना आरोग्य सेवा मिळते आहे, त्यांना राहायला घर मिळतं आहे. आणि आज आपण इतके मटेरियलिस्टिक झालेले असताना आज अशा पद्धतीने मदत करणारी एक संस्था जेव्हा समोर येते तेव्हा लगावतीवर तिचं नक्कीच कौतुक व्हायला हवं आहे. त्यासाठीच आज आपल्यासोबत आहेत आर्ट ऑफ हेल्पिंग या सामाजिक संस्थेचे सर्वेसर्वा दीपंकर पाटील सर. सर, आपलं खूप खूप स्वागत आहे लगावतीवर. सरांची एक ओळख करून देते. सर सुरुवातीला IT क्षेत्रात होते, पण आईच्या सोबत त्यांनी हे काम सुरू केलं आणि सुरुवातीला ते घरीच जेवण बनवून द्यायचे आणि त्याच्यानंतर त्यांनी टिफिन सर्व्हिस सुरू केली आणि नंतर ते वस्त्यांमध्ये जाऊन लोक शोधायला लागली आणि त्यांना अन्न पुरवायला लागले. सर, हे काम सुरू म्हणजे ह्या संस्थेच्या कामावर येण्यापूर्वी मला हे विचारायचं आहे की तुम्ही जेव्हा जाता तेव्हा तुम्हाला समाजात ॲक्च्युअल परिस्थिती काय दिसते? खरं ऑनेस्टली सांगायचं झालं ना, तर परिस्थिती जेव्हा आपण एका सोसायटीमध्ये फ्लॅटमध्ये राहत असतो ना, त्यावेळेस आपल्याला असं वाटत असतं की मोठ्या लेवलला फार प्रॉब्लेम आहे. जसं आपण सरफेस लेवलचे प्रॉब्लेम्स बघतो. पेट्रोलचे भाव असे झाले आहेत नाही का, GSTमुळे एवढा त्रास झाला आहे, टॅक्सेस एवढे वाढले आहेत, 12 लाखावरनं 15 लाखावर नेलं पाहिजे किंवा 7वरनं 12वर नेलं पाहिजे. आपण या सगळ्या गोष्टींमध्ये असतो की महागाई किती वाढली आहे. खूप कॅल्क्युलेटिव्ह. मागच्या वर्षी माझं 15,000 रेंट होतं, यावर्षी आता 20,000 झालं. आपण या सरफेस लेवलला म्हणजे रेंट आपण डिस्कस करत असतो. पण जेव्हा आपण तळागाळात वस्तीमध्ये जातो ना, संध्याकाळी खायचं काय हा सुद्धा प्रश्न काही लोकांकडे असतो. बरोबर. किंवा साखर नाही आहे घरात, चहा नाही आहे, माझ्या BPच्या गोळ्या संपल्या आहेत, हातपाय थरथर करतायत नाही का. BPची गोळी संपल्यावर जीव घाबरायला सुरू होतो, म्हणजे तुमचं ब्लड प्रेशर वर खाली होतं. बरोबर. आणि ते 15-30 रुपये सुद्धा BPची गोळी आणायला नाही आहेत, असे घर आहेत. त्यामुळे मी बऱ्याच लोकांना सांगत असतो, तुमची परिस्थिती जर तुमच्याकडे 2 वेळचं जेवण, अंगावर कपडे आणि डोक्यावर छत आहे तर तुम्ही खूप समाधानी असलं पाहिजे. तुम्ही सुखी आहात. येस, तुम्ही लाखांमध्ये एक आहात. तुम्ही टॉप 5% 10% मध्ये येतात जगाच्या. तळागाळात खूप विचित्र परिस्थिती आहे. म्हणजे मी असे लोक बघितले 4 दिवस झाले त्यांनी काही खाल्लेलं नव्हतं, 5 दिवस झाले उपाशी होते. कारण घरात काय कोणी नाही, वय एवढं झालेलं आहे, खायला काही नाही, बनवू शकत नाही कोणी काही दिलं तरी. असे लोक मी बघितलेत. काही लोक मी कचऱ्यातनं काढून खाताना बघितले. खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारचे अनुभव आहेत या सगळ्यामध्ये. तर
कुठल्या परिस्थितीत म्हणजे जेव्हा तुम्ही त्या लोकांपर्यंत पोहोचताय, ते वृद्ध दाम्पत्य असतील किंवा अगदी सिंगल राहणारे वृद्ध लोक असतील, काय दिसतं ॲक्च्युली? म्हणजे त्यांची अपेक्षा काय आहे? प्रत्येक व्यक्तीची बेसिक एक्सपेक्टेशन हेच असते मॅडम, की माझं पोट भरलेलं पाहिजे. म्हणजे माझ्यामध्ये उभं राहण्या इतकी किंवा बोलण्या इतकी, स्वतःला स्वच्छ करण्या इतकी तरी ताकद ॲटलिस्ट असावी, अशी प्रत्येकाची बेसिक एक्सपेक्टेशन असते. पण त्या लोकांमध्ये त्या परिस्थितीत जे राहत असतात ना, ज्यांच्याकडे 4 दिवस झाले 5 दिवस झाले कोणी बघायला नसतं, खायला त्यांच्याकडे नसतं, त्यांची अपेक्षा एकच असते की मी मरावं आता, कारण त्यांच्याकडनं तो त्रासच सहन नसतो. मी एका जोडप्याच्या घरी व्हेरिफिकेशनसाठी गेलो होतो मॅडम. आम्ही 10 सेकंदसुद्धा आतमध्ये उभं नाही राहू शकलो, कारण आजी बेडरिडन होत्या, आजोबा कुठेतरी काम करायचे आणि आजींचं सगळं आजोबा स्वच्छ करायचा प्रयत्न करायचे, पण त्यांचं बेडमध्येच सगळं टॉयलेट बाथरूम होत असल्यामुळे आम्ही 30 सेकंदसुद्धा नाही उभं राहू शकलो त्यांच्या घरात. आणि माझं हेल्थकेअर हे डोमेन नाही, त्यामुळे मी बाहेर आल्यावर सगळ्यात आधी त्यांना सांगितलं यांना रिलोकेट करा. म्हटलं मी यांना डबा देऊन यांच्या लाईफमध्ये काहीच चेंज होणार नाही, कारण त्यांना हायजीनची गरज आहे, त्यांना केअरटेकरची गरज आहे, 24 तास जे त्यांना सांभाळतील, त्यांना डायपर्सची गरज आहे. डायपर्सची सोय आम्ही केली होती, पण जेवण देऊन त्यांच्या लाईफमध्ये चेंज मी त्यांना स्ट्रिक्टली सांगितलं, ज्या संस्थेमार्फत मी तिथे गेलो होतो. तर अशा परिस्थिती आहे. काही ठिकाणी आम्ही गेलो होतो तिथे म्हणजे अक्षरशः आम्हाला बघितल्यावर ते लोक रडायला लागले होते की देवासारखे तुम्ही आले आहात आमच्याकडे, आम्ही 4 दिवसापासून जेवलो नाही आहे, कोणी म्हणे मी 5 दिवसापासून जेवलो नाही आहे. त्यांच्या घरात जे शिळं अन्न होतं ते फार सडलेलं होतं, कारण ते खाण्याजोगतंच राहिलेलं नव्हतं. 1-2 आजी अशा होत्या ज्यांना एवढी सवय पडली होती शिळं खायची, त्यांना आम्ही आज दिलं की त्यात ते अन्न दुसऱ्या दिवशी खायचं आणि उद्या दिलेलं परवा खायचं. अच्छा. सो वेगळे 100 लोकांचे 100 वेगवेगळे अनुभव आहेत माझ्याकडे. आता सध्या संस्थेमार्फत असे किती लोक आहेत ज्यांना तुम्ही मदत करता आणि ही लोक तुम्ही शोधून कशी काढता? आत्ता आपल्याकडे 70 वृद्ध आहेत, पण आपला टोटल आकडा 100च्या पुढे गेला होता. पण बरेच आजी आजोबा गेल्या 2-3 वर्षात पास ऑन झाले. तर आत्ताच्या 70 आजी आजोबांना आपली प्रोसेस शोधायची अशी आहे. बेसिकली आपला विविध संस्थांसोबत टायअप आहे पुण्यात, ज्या ऑलरेडी वस्त्यांमध्ये हेल्थकेअर म्हणा किंवा गव्हर्नमेंट इनिशिएटिव्हचे काम करतात. तर त्या लोकांना आपल्या इनिशिएटिव्हबद्दल माहीत असतं. तर जेव्हा पण आपल्याकडे नवीन कोटा येतो, म्हणजे जेव्हा आपण व्हेरिफिकेशन स्टार्ट करतो, त्यावेळेस हे लोक त्यांच्या बेनिफिशरीजमधनं शोधून काढतात की बाबा खरंच नीडी किंवा आपल्या प्रोग्रामला फिट होतील असे लोक कोण आहेत, आणि मग त्यांची इन्फॉर्मेशन आमच्याकडे येते. मग त्यातनं आम्ही सॉर्ट करतो, एजमध्ये बसता आहेत की नाहीत, डॉक्युमेंट वाईज बसता आहेत की नाही. मग फिजिकली जाऊन एकदा व्हिडिओ व्हेरिफिकेशन होतं त्यांचं घर बघितलं जातं, त्यांची फिजिकल कंडिशन बघितली जाते, त्यांचे अर्निंगचे सोर्स चेक केले जातात, आजूबाजूच्यांना विचारून खरंच त्यांना मुलं आहेत की नाही आहेत या सगळ्या गोष्टी चेक करून मग त्यांचं एनरोलमेंट होतं. हे जे वृद्ध दाम्पत्य आहेत किंवा ज्यांना गरज आहे, तर यांचं फॅमिली बॅकग्राऊंड काय आहे? म्हणजे आजारपणामुळे त्यांना कोणी सोडून गेलं आहे किंवा त्यांना मुलं बाळच नाही आहेत किंवा आणखीन काही फॅमिली प्रॉब्लेम्समधून ही संख्या वाढलेली आहे, काय वाटतं तुम्हाला? ॲक्च्युली जेव्हा मी सुरू केलं इनिशिएटिव्ह त्यावेळेस ॲज सच असं रूल्स अँड रिस्ट्रिक्शन्स काही नव्हते. माझ्या डोक्यात फक्त एक कॉन्सेप्ट होती की जे निराधार वृद्ध आहेत, ज्यांच्या घरात खायला नाही आहे आणि मुलं बाळ त्यांच्याकडे मुलं बाळ नाही आहेत किंवा सांभाळायला त्यांना कोणी नाही आहे, अशा लोकांना आपण जेवण पुरवूयात घरी जाऊन. तर पहिल्या व्हेरिफिकेशनमध्ये ज्यांना मुलं होती अशी सुद्धा आम्ही घेतले, मुलं होती पण सांभाळत नाही आहेत अशी एल्डरसुद्धा आम्ही घेतली. पण त्यानंतर आम्हाला असं रिअलाईज व्हायला लागलं की ज्यांची मुलं आहेत त्यांचे पुढे कॉम्प्लिकेशन्स फार वाढतात, कारण आम्हाला आमचं काम दाखवायसाठी लोकांना त्यांचा व्हिडिओ काढावे लागतात, त्यांची परिस्थिती लोकांना दाखवावी लागते, त्यावेळेसच आम्हाला पण मदत मिळणार आहे आणि ती मदत आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचू शकणार. मग अशा केसेसमध्ये ऑब्जेक्शन्स यायला लागले. आमच्या आईवडिलांचे फोटो व्हिडिओ तुम्ही कसे काय घेतले, कसं काय टाकले. आम्ही त्यांना सरळ विनंती केली की तुम्ही त्यांना जेवण द्या, आम्हाला द्यायची गरजच पडणार नाही, नाही का. आम्ही व्हिडिओ डिलीट करतो, आम्ही व्हिडिओ डिलीटही केले, पण त्यांनीही जेवण दिलं नाही आणि आम्हालाही देऊ दिलं नाही. पण मग या केसमध्ये असं का होत होतं की का ते पालकांवर असा अत्याचार करत होते? बऱ्याच ठिकाणी असं असतं की त्यांचे इंटरनल क्लॅशेस असतात, म्हणजे स्वभाव जुळत नसतात. काही ठिकाणी असं असतं की आईवडिलांची फिजिकल कंडिशन अशी झालेली असते की खूप करायला लागतं त्यांचं. आणि हे सगळे लोक स्लम एरियामधनं आहेत, म्हणजे ऑलरेडी ते वस्त्यांमध्ये त्यांची आर्थिक परिस्थिती ऑलरेडी खराब असते. जरी त्यांना मुलं असले तरी त्या मुलांचं पण जेमतेम भागत असतं घरामध्ये. आणि ज्यावेळेस खर्च वाढायला लागतो ना त्यावेळेस आपोआप चिडचिड होते माणसाची. अशा ठिकाणी जर क्लॅशेस झाले तर मग मुलं घर सोडून निघून जातात किंवा मुलं आईवडिलांना घराच्या बाहेर काढतात. तर प्रत्येक ठिकाणी दोन्ही केसेस आम्ही बघितलेत. काही ठिकाणी मुलं घर सोडून निघून गेलेत आणि काही ठिकाणी म्हणजे त्या वृद्धांना घराच्या बाहेर काढलं गेलेलं होतं. आणि एक हे की तुम्ही म्हणालात की आता व्हेरिफिकेशन करतो आम्ही, आणि हे
आता मदत हवी आहे म्हणजे हवी आहे, त्याच्यामध्ये व्हेरिफिकेशन करण्याची गरज का पडते? म्हणजे मला ते कळालं नाही ठीक. ॲक्च्युली कसं असतं, आम्ही आत्ता जो आमचा फॉर्मॅट बनवला आहे त्यामध्ये आम्ही स्ट्रिक्टली हे सांगतो की मुलं नसले पाहिजे. कारण मी पर्सनली असं बिलीव्ह करतो की जर तुम्हाला मुलगा आहे किंवा एखाद्या व्यक्तीला आई वडील आहेत तर नो मॅटर द सर्कमस्टान्सेस किंवा काहीही सिच्युएशन असू दे, ते कसंही असू देत, 2 वेळचं जेवण ॲटलिस्ट दिलं पाहिजे. तुम्ही तुमच्या घरात ठेवा, नका ठेवू, बाजूच्या खोलीमध्ये ठेवा, कुठेही ठेवा, पण 2 वेळचं जेवण देण्याची जबाबदारी तुमची. कारण त्यांनी तुम्हाला पोटाचा गोळा समजून लहानाचं मोठं केलंय, त्यांनी स्वतः लोकांची धुणे भांडे करून तुम्हाला मोठं केलं. तर आज जेव्हा त्यांना गरज आहे त्यावेळेस तुम्ही त्यांना न देणं हे खूप चुकीचं आहे माझ्या मते. मग परिस्थिती बॅकएंडला कशीही असली, मी खूप लोकांना हे समजवायचा प्रयत्न केला की बाबा तुमच्यात भांडणं आहे, ठीक आहे, मी हे म्हणत नाही आहे की मुलाची चूक आहे आणि आजी आजोबांची नाही आहे, आजी आजोबाही चुकतात बऱ्याच ठिकाणी. पण माझं म्हणणं आहे ठीक आहे ना, बाजूच्या खोलीत ठेवलंय, 2 वेळचं जेवण व्यवस्थित दे, जसं तुम्ही खाणार आहात ना तसंच जेवण त्यांना द्या. पण त्याही गोष्टी होत नाहीत. आणि या सगळ्यामुळे मग आम्ही तो फॉर्मॅट डिझाईन केला की मुलं जर असतील तर आम्ही एनरोलच करून घेणार. असे काही एक्सपिरियन्सेस आले का? येस, एक्झॅक्टली. आमच्या एक आजी होत्या फर्स्ट व्हेरिफिकेशनमधल्या, त्या आजींचा मुलाला जेव्हा कळलं की असं असं संस्था डबा देते आणि व्हिडिओ वगैरे काढून नेले, आणि व्हिडिओ जेव्हा आजीचा व्हायरल झाला त्यावेळेस त्याला बहुतेक त्याच्या मित्रांनी दाखवलं असेल किंवा वस्तीमध्ये व्हिडिओ पसरला असेल किंवा तुझ्या आईला तू सांभाळत नाही, दुसरे लोक येऊन सांभाळतात म्हणून. त्यावेळेस त्याला राग आला. मग त्याच्या घरात आजीसोबत बरेच वाद झाले आणि त्या वादातनं असं निष्पन्न निघालं की हे संस्थेवाले मुद्दाम व्हिडिओ काढून देतात किंवा नाही का भांडणं लावतात. हा एक पॅटर्न झाला होता. दुसरा, आजूबाजूच्या काही लोकांना असं वाटायला लागलं होतं की आपण पण आपल्या आईला जर घराच्या बाहेर काढलं तर कोणीतरी संस्था येऊन सांभाळेल, म्हणजे मी नाही केलं तर कोणीतरी करून घेईल. अच्छा, असं म्हणून आजी आजोबांना ते घराच्या बाहेर काढायला सुरू झाले होते आणि ते आम्हाला प्रोत्साहन द्यायचं नव्हतं त्या कामाला. त्यामुळे आम्ही स्ट्रिक्टली डिझाईन केलं की मुलं असतील तर आम्ही एनरोल करणारच नाही. हे काम सुरू करण्याला अशी कुठली गोष्ट कारणीभूत ठरली? असं काय ट्रिगर झालं तुम्हाला की तुम्हाला वाटलं की ही स्पेस प्रचंड आहे आणि गरज खूप जास्त आहे, असे खूप लोक आहेत की ज्यांना 2 वेळचं जेवणही मिळत नाहीये? तुमच्या बाबतीत असं काय प्रसंग समोर आला होता? ॲक्च्युली हे सगळं युनिव्हर्सने गाईड केल्यासारखं घडले. मी तुम्हाला सगळं सुरुवातीपासून सांगतो. आधी मी छोट्या लेवलला फार मदत करायचं, म्हणजे स्वतः काही खात असेल तर 2 घ्यायचं, एखाद्याला गरीब दिसला, लहान बाळ दिसलं किंवा वयस्कर दिसले त्यांना द्यायचं. असं करत करत एक मोमेंट अशी आली जिथे आम्ही स्वतः कुक करून पुलावचे पॅकेट्स बनवून रस्त्यावर वाटायला लागलो. त्यानंतर आम्ही लंगर स्टार्ट केला. मग 300-350 लोकांचं जेवण एकत्र बनवून रस्त्यावर लंगर लावून, आम्ही म्हणजे व्हॉलंटियर्स, मी, आई आणि 2-4 फ्रेंड्स यायचे माझे, आम्ही सगळे मिळून करायचो. मग या सगळ्यातनं आम्हाला हे रिअलाइज झालं की सकाळी 5 वाजल्यापासून, म्हणजे मी 4 वाजता उठायचो, 5 वाजेपर्यंत आंघोळ वगैरे करून खाली तयारी करायचो, 7 वाजेच्या अराउंड सगळे व्हॉलंटियर्स यायचे, मग स्वयंपाक करायचा, 9 वाजेपर्यंत स्वयंपाक संपवायचा, 10-12 पर्यंत संपवून टाकायचं, असं रुटीन होतं. आणि त्याच्या आधी 2 दिवस प्रिपरेशन व्हायचं, भाजीपाला आणणे, ते कट करून ठेवणे, स्वच्छ करून ठेवणे, असं 4 दिवसाची ती मेहनत होती. आम्ही स्वतः विचार केला की 4 दिवसाची ही मेहनत योग्य लोकांपर्यंत पोहोचते का? कारण बऱ्याच ठिकाणी कधी कधी जेवण वाया जाताना आम्हाला दिसायचं, कोणी दारू पिऊन येऊन जेवण घेत होतं, मोस्टली नशा करून आलेली लोक, कारण फुकट मिळतंय तर कोणीही घ्या, कितीही घ्या. आणि जेव्हा आम्हाला हे रिअलाइज व्हायला लागलं त्यावेळेस आम्ही थोडा पॉज घेतला की आपण आपल्या स्ट्रॅटेजीवर काम करायला पाहिजे. जर आपण एफर्ट घेतोय ना तर योग्य ठिकाणी जर घेतले कदाचित कोणाचं तरी आयुष्य बदलेल, ज्यांना खरंच गरज आहे त्यांना. एक्झॅक्टली. आणि या सगळ्यामध्ये आम्ही, माझे जे मेंटर्स आहेत, मी त्यांना जाऊन एकदा भेटलो. मी म्हटलं सर, मी मेहनत करतोय पण मला ना सॅटिस्फॅक्शन मिळत नाहीये किंवा मला असं फुलफिलिंग वाटत नाही की मी काहीतरी चेंज करतोय समाजात. तर त्यांनी मला फक्त एकच प्रश्न विचारला की कॅन यू गिव्ह मी 10 नेम्स ज्यांचं तुझ्यामुळे लाईफ चेंज झालंय? आणि मी नाही देऊ शकलो, कारण रोज रॅन्डम लोक जेवत आहेत ना, बरोबर, रोज 300-400 रॅन्डम लोक जेवत आहेत. कोणाच्याच आयुष्यात माझ्या त्या एफर्टमुळे चेंज नाही झाला सिग्निफिकंट. हा, त्याची भूक भागली, वेळेला त्याची भूक भागली, पण त्याच्या लाईफमध्ये काही बदल नाही करू शकतो. त्यावेळेस मग आम्ही डिसाईड केलं की लेट अस आयडेंटिफाय पीपल ज्यांना लॉंग टर्म सपोर्टची गरज आहे, आणि जर आपण दिला नाही तर कदाचित ते जगणार नाही पुढच्या महिन्यात. त्यातनं टिफिन सेवा निघाली, आणि त्यातल्या त्यात कोणाला द्यायचं तर वयस्कर एल्डर्स जे एकटे असतात आणि ज्यांच्याकडे काहीच मीन्स नाही, म्हणजे ज्यांचं वय 70-75च्या पुढे आहे, त्यांची फिजिकल कंडिशन अशी आहे की ते काम नाही करू शकत. बरोबर. असेच लोक आयडेंटिफाय करून त्यांच्यापर्यंत जेवण न्यायचं ॲक्च्युली हा ट्रिगर पॉईंट होता. बरोबर. आणि म्हणजे अशा अवस्थेत ज्या व्यक्ती आहेत की जे स्वतः उठून स्वतःसाठी एक साधा पाण्याचा ग्लासही घेऊ शकत नाही, अशा लोकांपर्यंत ते जेवण पोहोचणं ही खूप मोठी गोष्ट आहे. नक्कीच. पण मला हे विचारायचं की हे सगळं करत असताना आणखीन काय काय अडथळे तुमच्या समोर येतात?
म्हणजे काय किस्से सांगाल तुम्ही की वेगवेगळे अनुभव आलेत की तुम्ही चांगलेपणा करायला गेलात आणि अनेकदा तिथे पण फसवणूक झाली आहे, असं काही घडलंय? हो, एक लोकांना जेव्हा आपण एखादं चांगलं काम करत असतो आणि समाजाचा एक दृष्टिकोन झाला आहे समाजसेवकांकडे बघायचा की बाबा काहीतरी स्कॅम असेल किंवा नाही काही पैसे खात असतील, यांचं तर काय, यांच्या घरून भरपूर गडगंज पैसा असेल म्हणून हा व्यक्ती हे काम करतोय, असे समज असतात. आणि काही लोकांचं असं असतं त्यांना फक्त शेजारच्याला मिळतंय म्हणून पोटात दुखत असतं. तर वस्त्यांमध्ये आम्हाला हे फार अनुभव येतात. जो वेल टू डू आहे, ज्याच्या घरामध्ये जो कामाला आहे त्याचं व्यवस्थित आहे, पण फक्त त्या आमच्या बेनिफिशरीजच्या बाजूला ते राहतात म्हणून त्यांना हे वाटत असतो. आणि मग ते काय करतात, बदनामी करतात किंवा आम्हाला काहीतरी उलटंपालटं बोलणार. आता एक किस्सा सांगतो. एक आजोबांच्या घरी आम्ही व्हेरिफिकेशन करून त्यांच्या इथे शूट करायला गेलो होतो आम्ही, कारण माझे कॅम्पेन्सचे शूट चालू असतात, त्यासाठी शूटला गेलो होतो. त्या माणसाने शेजारी बसून सगळं ऐकलं आणि रात्री मला फोन केला, अज्ञात माणूस म्हणून. म्हणजे मी मुंबईवरनं बोलतोय आणि आमच्या इथे पुलाखाली 15-20 गरीब लोक बसलेले आहेत, तर यांना तुम्ही घेऊन जा. मी म्हटलं दादा आमचं काम मुंबईत नाही आहे, आमचं काम पुण्यात आहे. म्हणे नाही पण तुम्ही तर लय गरीब लोकांना जेवायला देता, मग यांना घेऊन जा, म्हणजे त्यांना भूक लागली म्हणे. म्हटलं मग तुम्ही काहीतरी सोय करा तुम्हाला जर वाईट वाटत असेल त्यांच्यासाठी तर. म्हटलं माझ्याकडे जागा नाही आहे त्यांना ठेवायला आणि आम्ही फक्त वयस्कर लोकांसाठी, म्हणजे तुमच्या घरी घेऊन जा म्हणे. मग त्यांना तुम्हाला लय पुढं काय म्हणे लोकांना मदत करायचा, तुमच्या घरी नाही आणि तुमच्या घरी खाऊ घाला. म्हणजे असं उगाच छेडायचा प्रयत्न. आता आमचं टिफिन आम्ही क्वालिटी मेंटेन करायचा प्रयत्न करतो. तो जवळजवळ 3-3.5 हजाराचा विथ ट्रान्सपोर्ट आम्हाला टिफिनचा खर्च येतो. तर बरेच जणांच्या कमेंट्स येतात की आम्ही तर 1500 रुपयात जेवण देतो, म्हणजे आमच्या इथे 1500 रुपयात मेस चालते, तुम्ही 3000 घेताय. त्यांचं फार गावाकडे असतं आणि माझ्या माहितीत 1500 रुपयात कोणालाच मेस परवडणार नाही. बरोबर, आजकालच्या महागाईच्या ह्याच्यात तर नाही. असे लोक, तर त्यांना पुण्यासारख्या शहरामध्ये 1500 रुपयात मला कोण जेवण देणार आहे? 1500 रुपयाच्या वर तर पेट्रोलचाच खर्च होतो जायचा. तर असे लोक असतात. बरेच लोक शिवीगाळा करतात व्हिडिओजवर. आता त्या आजोबांचा एक व्हिडिओ माझा व्हायरल झाला होता, त्यावर एवढी घाण कमेंट केली एका माणसाने की ती सांगण्यालायक नाहीये. पण अशा लोकांना इग्नोर करायच्या पलीकडे आपण काहीच करू शकत नाही. बरोबर. ज्यांच्यासाठी तुम्ही मदत करताय किंवा ज्यांना ते अन्न देताय त्यांच्या काय भावना असतात? बरेच जण रडतात. पहिला अनुभव मला सारखा आठवतो. मला आठवतंय आम्ही अराउंड 14-15 तारखेला, जून 14-15ला आम्ही व्हेरिफिकेशन करत फिरत होतो. तर पहिल्या दिवशी आम्ही 9 व्हेरिफिकेशन केले, सगळेचे सगळे पास झाले, कारण फर्स्ट राऊंड होता तो. आणि त्यांना आम्ही जाऊन सांगितलं की बाबा असं असं तुमच्या घरी आता 1 तारखेपासून डबा येईल म्हणून. तर सगळे हो म्हटले आणि त्यांना असं वाटत होतं की नाही का, आधी जे 4 जण येऊन गेले त्यांच्यासारखाच हा 5वा आहे, त्यामुळे डबा काय येणार नाही, किराणा काय येणार नाही, असं सगळ्यांच्या डोक्यात होतं. पण ज्या दिवशी 1 तारखेला मी डबा घेऊन गेलो ना, ते डबा घेताना अक्षरशः त्यांच्या डोळ्यात पाणी होतं. आणि बरेच आजी आजोबा असे म्हणतात की आमचा मुलगा असता तरी त्याने एवढं केलं नसतं जेवढं तुम्ही आमच्यासाठी करतायत. एक आजी तर होत्या, मी त्यांना भेटायला गेलो त्याच दिवशी त्या मला म्हटलं की माझा वारसदार होशील का? मी म्हटलं आजी काही नको, तुम्ही फक्त खुश राहा, सुखी राहा, तेवढंच आम्हाला हवं आहे. तर काही लोक खूप प्रेमही देतात. काही लोकांचं थोडंसं वयोमानानुसार वेगळाही अनुभव येतो, पण ठीक आहे. एक असं म्हणतात ना की वृद्धत्व म्हणजे अगदी बालपणासारखं आहे पुन्हा. सो या लोकांना फक्त जेवणाचीच गरज आहे असं आपण म्हणू नाही शकत, कारण त्यांना मेंटली फिजिकली पण तितकीच मदतीची गरज आहे. सो याच्यासाठी पण तुम्ही काही करता संस्थेमार्फत की? येस, आपलं पहिल्यापासून एक रूल असतो की जाऊन टिफिन ठेवून पळायचं नाही, 2 मिनटं गप्पा मारत उभं राहायचं. आणि आता असं झालं की मी कामात जास्त अडकल्यामुळे मला त्यांच्या विजिटला जाता येत नाही. तर मला दर 2-4 दिवसांनी फोन येतो, ये बाबा भेट, आम्हाला आठवण येते, भेट आम्हाला आठवण येते, तुझी खूप आठवण येते, माझं BP हाय होते, तू येत नाही म्हणून. हां, असं आता त्यांना ना इमोशनली एक आपल्याकडनं सपोर्ट मिळाल्यामुळे त्यांना पण असं वाटतं की आहे आमच्या लाईफमध्ये कोणीतरी आणि आमची काळजी करणारा, किंवा त्यांना पण आता कोणाची तरी काळजी वाटायला लागली की माझा नातू आहे, कोणी मला नातू म्हणतं, कोणी भाऊ म्हणतं. आपण एक माणूस म्हणून आपली एक साधं हे आहे ना की आपण आपल्याला भावनांची किंवा त्या आधाराची खूप गरज असते. खरं तर अन्न आणि ह्या सगळ्या पलीकडे पण हे 2 शब्द खूप महत्त्वाचे ठरतात. सो या केसमध्ये तो इमोशनल अटॅचमेंट आणखीन जोडणारा. आणि कसं असतं ना मॅडम, भुकेपेक्षा एकटेपण आधी मारतं. बरोबर. आणि ते फार वाईट असतं. मी तुम्हाला एक किस्सा सांगतो. आमचे एक आजी आजोबा होते, दोन्ही अनाथ होते, वेगळे होते. त्या दोघांना कोणी नव्हतं म्हणून आम्ही त्यांना सोबत ठेवलं होतं. अच्छा. हां, आणि त्यांच्यातही फार
छान प्रेम झालेलं होतं. आजींचा एका ऍक्सिडेंटमध्ये म्हणजे त्यांच्या अंगावर रॉकेलचा दिवा पडला होता आणि त्या भाजल्या होत्या आणि त्या 15 दिवसात दगावल्या. मला सांगतो आजोबा एवढे डिप्रेशनमध्ये गेले होते, 1 महिन्याच्या आत त्यांनी सुद्धा जीव सोडला. म्हणजे एकटे पण एवढं वाईट असतं. म्हणजे 2 अनोळखी व्यक्ती काही कारणास्तव एकत्र आल्या आणि नंतर एकमेकांसाठी जीव 1 महिना सुद्धा नाही जगले ते. खरं सांगू का, आता आपण AIच्या जगात इतकं प्रॅक्टिकल वागतोय किंवा आपण इतके भावनाशून्य होत चाललोय आणि त्या केसेसमध्ये, त्या कंडिशन्समध्ये हे सगळं ऐकल्यानंतर थोडासा विचार करावा आपण सगळ्यांनी. अशा सगळ्या घटना आहेत. आणखीन ग्राउंडवर जर तुम्ही पाहिलात, तुम्ही आता खूप फिरताय वस्त्यांमध्ये, याचं मूळ नेमकं काय आहे, कुठे आहे असं वाटतं तुम्हाला? ह्या गोष्टी का घडतायत किंवा ही वेळ का येते अशा लोकांवर? समाज म्हणून कुठेतरी इम्बॅलन्स होतोय आपण. ॲब्सोल्युटली. आणि बघा, या गोष्टी कोणावर ब्लेम करण्यासारख्या नाहीत. आता जी रिॲलिटी मी पाहतोय आणि जे डोमेन आम्ही चूज केले ते अगदी ग्राउंड लेवलला, म्हणजे 0मध्ये आहेत ती सगळी लोक. आणि त्यांचं सराउंडिंग जे आहे ना ते पण अगदी स्ट्रगलिंग आहे. म्हणजे आपण अशी अपेक्षा नाही करू शकत की शेजार धर्म म्हणून तुम्ही त्यांना जेवण दिलं पाहिजे, कारण त्यांची स्वतःची परिस्थिती फार बिकट आहे. बरोबर. हे जेवढ्या घरात राहतात तेवढ्याच घरात ते पण राहतात. त्यांच्याही घरात 4-8 जण आहेत. यांची परिस्थिती एवढी खालावली कारण यांना दाम्पत्य नव्हतं किंवा यांना रिलेटिव्ह नाही आहेत आणि हे एकटे पडलेत, यांचं वय झालंय. काही जणांच्या केसमध्ये आम्ही हे सुद्धा बघितलंय की त्यांनी भविष्याची प्लॅनिंगच केली नाही काहीच. म्हणजे ज्यावेळेस ते चांगलं कमवत होते त्यावेळेस त्यांनी अंदाधुंद पैसा खर्च केला. म्हणजे असे वेल टू डू फॅमिलीतले वेल टू डू नाही. आता जरी तुम्ही महिन्याचे 10,000 कमवत असाल ॲज अ वॉचमन म्हणून कुठे, किंवा 7,000 कमवत असाल, 2 जणांना जेवढा खर्च लागतो त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही जर वायफळ खर्च करत असाल, असे आम्ही उदाहरणं बघितलेत. म्हणजे त्यांच्याकडे होते पैसे, त्यावेळेस जर त्यांनी जपले असते, व्यवस्थित वापरले असते, त्याच्यातून थोडीशी सेव्हिंग केली असती. एक्झॅक्टली. हां, तर आज त्यांच्यावर एवढी परिस्थिती खालावली नसती. आणि याचं आता त्यावेळेस तर मी नव्हतं बघायला, पण आता मी असं का म्हणू शकतो की काही जण असे आहेत, कारण आम्ही प्रॅक्टिकल त्यांच्याकडे तो अनुभव घेतलाय. ज्यावेळेस गव्हर्नमेंटची पेन्शन, आता 2 पेन्शन प्रोग्राम चालू आहेत गव्हर्नमेंटचे. एक निराधार पेन्शन असते आणि एक श्रावण बाळ पेन्शन असते. निराधारमध्ये काहीतरी 1,000-1,200 रुपये मिळतात आणि श्रावण बाळमध्ये काहीतरी 1,500 रुपये मिळतात. ती पेन्शन काही वेळेस ना 6-6 महिने येत नाही आणि मग 6 महिन्याची एकदम जमा होते. आणि जेव्हा ते एकदम पैसे यांच्याकडे येतात ना, त्यावेळेस ते कसं हँडल करतात त्याच्यावरून आपल्याला कळतं की यांचं फायनान्शियल प्लॅनिंग अजिबात नाही. आले की मग पंखा बदलणार, घराला कलर मारणार, टीव्हीचा रिचार्ज करणार, अशा गोष्टी. आता मला तो असा बॉक्स टीव्ही आहे तर म्हणे मला LED टीव्ही घ्यायचा आहे. अच्छा. म्हटलं तुम्हाला डबा संस्थेकडनं येतोय. असे पण लोक आहेत की ज्यांना खरंच त्यांना तेवढी मॅच्युरिटी नाहीये किंवा प्लॅनिंग नाहीये, फायनान्शियल लिटरसी नाहीये, अजिबात नाही, 0 आहे सगळं. त्यामुळे त्यांच्यावर ही परिस्थिती येते आणि फार त्यांनाही दोष देऊन उपयोग नाही. आज आपण आपल्यामध्ये अशी लोक पाहतो. माझेच फार मित्र आहेत, 50,000 पगार आहे तरी म्हणतात महिन्याच्या एंडला पैसेच पुरत नाहीत मला. जेव्हा माझे रील्स बघतात किंवा माझा ब्रॉडकास्ट एखादा त्यांच्यापर्यंत जातो तर म्हणतात अरे मलाच पैसे पुरत नाही, मी तुला कुठून डोनेशन करू. मी सगळ्यांना एकच सांगत असतो, 10 रुपयाची जर ऐपत आहे ना आपली, चहा पितो ना आपण, तेवढं तर देऊ शकतो ना. असं मी सगळ्यांना हेच सांगतो, असं कधीच म्हणायचं नाही की मी देऊ शकत नाही, मी एवढेच देऊ शकतो हे म्हणा. तुम्ही 1,000, 5,000 द्या, 10,000 द्या, 100 पण नका देऊ, 10 रुपये द्या. पण एव्हरी टाइम इफ यू एक्सप्रेस दॅट ग्रॅटिट्यूड की आय एम केपेबल ऑफ गिव्हिंग, आपोआप तुम्हाला युनिव्हर्सकडनं जास्त मिळेल आणि तुम्ही अजून केपेबल बना देण्यासाठी. तर जेव्हा आपल्यासारखे लोक 50,000 खुश नाही आहे, या लोकांनी 6-7 हजारात काय सेव्हिंग करावी, अशी परिस्थिती असते. आणि महागाई ज्या पेसने वाढत चालली त्या पेसने लोकांचं इन्कम नाही वाढत आहे. हे आजी आजोबा आहेत, ठीक आहे, त्यांना इमिडिएट फॅमिली कोणी पाहत नसेल काही कारणास्तव, पण त्यांच्या नातेवाईकांबद्दलचं तुमच्याकडे काही हे आहे का, डेटा आहे किंवा त्यांचं काय संपर्क होतो का किंवा कशा पद्धतीचं ते? नाही, युजली नाही होत, कारण बऱ्याच जणांना दूरदूरचे नातेवाईक पण नाही आहेत. आता काहींचे आहेत ते येऊन जाऊन असतात, काही बऱ्यापैकी आजी आजोबा आमच्याकडे असे ज्यांना मुली आहेत, ज्यांना स्वतःच्या मुली आहेत पण त्या मुली लग्न करून सासरे गेलेल्या आहेत आणि त्यांची सासरची परिस्थिती बिकट असल्यामुळे त्या इकडे येऊन मदत नाही करू शकत. सो त्या पण हालाकीचं आयुष्य जगतायत. काहींच्या मुली आहेत त्या विधवा आहेत, काहींच्या मुली आहेत त्यांच्या लाईफमधले क्रायसिस चाललेत. सो असे पण आहेत आमच्याकडे. पण आम्ही एका याच्यात बिलीव्ह करतो की आपल्यापर्यंत जर देवाने एखाद्या व्यक्तीला आणलंय तर आपण आपल्या परीने त्यांचा काय प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो तो बघायचा. आणि मी ऑनेस्टली जास्त मुलींवर त्यांना डिपेंड होऊ देत नाही, कारण मला पण ही परिस्थिती कळते की त्या मुलीला तिचा संसार आहे. मी त्यांना विनंती करतो की ताई पूर्ण किराणा देऊ नको,
पण ॲटलिस्ट 50-100 रुपये देऊन जात जा महिन्याचे, जेणेकरून काय होतं आपल्याला आपली जबाबदारी पूर्ण केल्याची फिलिंग येते. या तुम्ही भेटा, तुम्ही पैसे देऊ नका, मी जेवण देतोय तुमच्या आईवडिलांना, पण तुम्ही येऊन ॲटलिस्ट भेटा, त्यांची विचारपूस करा, त्यांची काळजी घ्यायचा प्रयत्न करा, किंवा मग तुम्ही आमच्याशी बोला किंवा त्यांना विचारा की दादाकडनं डबा येतोय की नाही येतोय, आज आला नसेल तर मी काय करू का, काळजी व्यक्त करा. बाकी आम्हाला तुमची परिस्थिती माहिती आहे ना, आमची सहानुभूती पण तुमच्यासोबत आहे, फक्त तुम्ही पाल्य म्हणून, ते तुमचे पालक आहेत म्हणून थोडीशी माणुसकी दाखवायचा प्रयत्न करा, एवढीच अपेक्षा असते. आता सध्या जेवढे आजी आजोबा आहेत त्यांच्याकडून तुम्हाला काही ऐकायला मिळत असेल ना, म्हणजे का त्यांच्यावर ही वेळ आली आहे, किंवा असे काही किस्से आहेत का की मुलांनी खूप चुकीच्या पद्धतीने त्यांच्याशी वागणूक केली आहे, किंवा वाईस वर्सा की पालकांना सुद्धा तिथे राहणं किंवा त्यांना आपल्या कुटुंबासोबत ॲडजस्ट करणं शक्य होत नाही आहे? 2 इन्सिडेंट आहेत जे म्हणजे मिसफॉर्च्यूनचे म्हटले जातील. एक आहे, एक आजी आहेत आमच्याकडे, त्यांच्या मुलाने त्यांचं घर बायकोच्या नावावर करून घेतलंय आणि आजीला एका शेजारच्या आडगळीच्या खोलीत ठेवले. त्या आजी एवढ्या ॲक्च्युली क्यूट आहेत ना, खूप भोळ्या आहेत, खूप साध्या आहेत, पण त्यांच्या घरात काय प्रॉब्लेम्स आहेत याची मला काही कल्पना नाही. पण जेव्हा मी व्हेरिफिकेशनला गेलो मला फार वाईट वाटलं ज्या परिस्थितीत त्या आजी राहत होत्या, आणि अगदी त्या रूमला खिडकी नाही आहे, काहीच नाही आहे, पंखाही नाही आहे, तिथे लाईट नसतो, पाणी सगळं जमीन ओली असते, तर त्या आजीच्या पायाला सुद्धा अक्षरशः कधी कधी फोड बघितलेत मी, कारण कंटिन्युअस ओल्या एन्व्हायरमेंटमध्ये दमट वातावरणात राहून. तर असे सुद्धा किस्से आहेत की जिथे प्रॉपर्टी नावावर करून घेऊन आईवडिलांना सोडून दिलं आहे. एक आजी होत्या, अगदी त्यांना सरळ उभंही राहता येत नाही, त्या पूर्ण वाकलेल्या आहेत. त्यांचा मुलगा वारल्यानंतर त्यांच्या नातवाने त्यांचं घर विकून टाकलं वस्तीतलं आणि त्या आजीला रस्त्यावर सोडून दिलं. म्हणजे त्याचं असं म्हणणं होतं की मी तुला माझ्या घरी नेतो, पण इथे आजीचा पण प्रॉब्लेम होता, आजीला इंडिपेंडंट आणि फ्रीडमची सवय पडलेली होती. त्या आजीचं असं म्हणणं होतं मला वस्तीतच राहायचं. तो बिचारा म्हणत होता मी नेतो तुला, पण आजी तिकडून पळून इकडे यायची परत, मग रस्त्यावरच बसायची, मग इकडे कचरा वेचणार, तिकडे कचरा वेचणार, दिवसभर इकडे तिकडे फिरणार, आणि आम्ही दिलेला डबा तुकड्या तुकड्यात दिवसभर खाणार. हां, सो अशा प्रकारची सगळी परिस्थिती आहे. दोन्ही साईडने मला वाटतं ॲडजस्ट करणं गरजेचं आहे. आणि मुळात हे मला चुकीचं वाटतं की तुमच्या आईवडिलांचं घर नावावर करून घेणं आणि त्यांना सोडून देणं. जर तुम्ही करून घेताय तर तुम्ही सांभाळा, जपा, ठीक आहे, तुमचे काय सर्कमस्टान्सेस असतील किंवा तुमची फायनान्शियल नीड असेल त्या गोष्टीची, पण सांभाळणं ही तुमची जबाबदारी आहे. तुमची ही संस्था त्याच्यासाठीचं मिळणारं फंडिंग आणि समाजाला असणारी गरज यात तुम्हाला किती तफावत दिसते? खूप मोठी तफावत आहे. आता गेलं वर्षभरात आमचा जेवढा खर्च आहे त्याच्या 50-60% सुद्धा आम्ही रेज करू शकत नाही, कारण एका प्रत्येक संस्थेचा एक किंवा प्रत्येक इनिशिएटिव्हचा एक ग्राफ असतो. जेव्हा ते इनिशिएटिव्ह चालू होतं त्यावेळेस लोकांना एक्साइटमेंट असते आणि फार नवीन नवीन वाटत असतं, त्यामुळे सगळे पार्टिसिपेट करतात. पण इव्हेंच्युअली जेव्हा तो इनिशिएटिव्ह जुना होत जातो तेव्हा ग्रॅज्युअली सगळे मग कमी कमी डोनेट करायला लागतात. आणि त्याची जर आम्हाला आता बसते की क्राऊड फंडिंगवर डिपेंड असल्यामुळे तेवढ्या प्रमाणात डोनेशन येत नाही आणि काम 3 वर्षात भरपूर वाढले. तर आता आम्ही ते स्ट्रगल करतोय. आता आम्ही सेल्फ सस्टेनिंग कसं व्हायचं याचा प्रयत्न करतोय. माझी लोकांना विनंती आहे, जर आपल्या घरात बऱ्यापैकी गोष्टी आहेत तर रोज एका व्यक्तीचं जेवण तरी तुम्ही अन्नधान्याच्या स्वरूपात द्या, तुम्ही कशाही स्वरूपात द्या, पण द्यायचा प्रयत्न करा. जेव्हा समाजातले, माझ्या माहितीनुसार समाजातले 20% लोक, 15 ते 20% लोक असे जे वेल टू डू आहेत, म्हणजे ज्यांना त्यांच्या जेवणाव्यतिरिक्त एखाद्या व्यक्तीची जबाबदारी सहज घेता येईल असे आहेत. त्या 20%वर 80%ची जबाबदारी. सो इट्स अ बिग गॅप. त्या 20%नी एकाचं जरी घ्यायला गेलं ना तरी पण पुढचे 20 तरी पण 60% उघड्यावर पडणार आहेत. तर हा जर विचार आपण केला आणि प्रत्येकाने ॲक्टिव्हली कॉन्ट्रीब्यूट केलं तर मला वाटतं बऱ्यापैकी कव्हर होईल. आणि ज्यावेळेस आपण बेसिक गोष्ट फाईट करतो ना, म्हणजे हंगर ही बेसिक गोष्ट आहे. ज्या माणसाच्या पोटात पडते ना जेवण, मग तो उठून झाडू जरी मारू शकतो. म्हणजे तो त्याच्या संध्याकाळच्या जेवणाची, किंवा त्याला आपण एका फिजिकल स्टेटमध्ये आणलं, सेल्फ सस्टेनिंग करायचा प्रयत्न केला तर तो स्वतःचा कमवायला चालू करू शकतो. म्हणजे आपण बेसिकली त्या लाईनच्या वरती जर लोकांना आणायला चालू केलं हळूहळू करून, तर एक दिवस असा येईल की त्या लाईनच्या खाली फार कमी लोक असतील. म्हणजे तो पॅराडाईम शिफ्ट होईल. 20% खाली असतील आणि 80% वर असतील. त्याला खूप वर्ष लागणार आहेत, त्यासाठी खूप एफर्ट लागणार. हे खूप टेक्निकल गणित तुम्ही सांगितलात, ग्राफ आणि हे. पण एक साधा विचार असा आहे की जेव्हा आपल्या ताटात अन्न येतं, कित्येक घरांमध्ये असं आहे की ते सहज वाया जाऊ दिलं जातं. कित्येक वेळा अन्न ताटात तसंच सोडून दिलं जातं. हा बेसिक फरक जरी आपण ओळखला की हे अन्न याची खरंच कोणाला तरी गरज आहे, तर ते कित्येक लोकांपर्यंत पोहोचू शकतं. हा एक मुद्दा झाला अगदी पर्सनल लेवलवर.
दुसरं की मोठे मोठे कार्यक्रम होतात, मोठी मोठी लग्न होतात, तिथे पण हे अशा पद्धतीचे अन्न वाया जातं. लोकांना हा बेसिक नॉलेज नाही आहे की आपल्याला किती भूक आहे आणि आपण किती अन्न ताटात घेतलं पाहिजे. याच्याकडे तुम्ही कसं पाहता जेव्हा ही ग्राउंड लेवलवरची परिस्थिती बघता आणि हे पाहता? यामध्ये दोन गोष्टी मला सांगायच्या वाटतील. एक तर आहे ज्यांना वाया घालवतो आपण ते, जस्ट बिकॉज आपण प्रिव्हिलेज्ड आहोत किंवा आपल्याला ॲक्सेस आहे म्हणून आपण नासधूस करावी हे फार चुकीचं आहे. बड्डेला आपण केक घेतो, तोंडाला लावण्यामध्ये अर्धा घालवतो. त्याच ठिकाणी जर तुम्ही एखाद्या गरिबाच्या घरात बघितलं तर लहानपणापासून फार मोठं होईपर्यंत त्यांना केकसुद्धा दिसत नाही. लग्नांमध्ये, कार्यक्रमांमध्ये, आपल्या बड्डेच्या पार्टीला आपण एवढं जेवण ज्यांच्याकडे भरपूर आहे त्यांनाच घेऊन पार्टीला जातो आपण. बरोबर. तर मी सगळ्यांना नेहमी हे सांगत असतो की तुमच्या लग्नामध्ये तुमचं 1000 लोकांचं बजेट असेल ना, जे लोक ॲक्च्युली तुम्हाला मॅटर करणार आहेत, आणि बाकी 500 लोकांचं जेवण दान करा कुठेतरी. तुम्हाला एवढे आशीर्वाद मिळतील की एक तर तुमचं त्या आशीर्वादांमुळे लग्नसुद्धा टिकेल, जे आजकाल खूप डिफिकल्ट आहे. बरोबर. आणि दुसरं तुमचं आयुष्यही खूप फुलेल. म्हणजे तुम्हाला खूप बेनिफिट होईल त्या गोष्टींचा, त्या आशीर्वादांचा. आणि आशीर्वाद काम करतात हे फार लोकांना म्हातारपणात कळतं की आपले कर्म रिफ्लेक्ट होतात म्हणून. पण आपण जर अर्ली एजपासून स्टार्ट केलं नाही या सगळ्या गोष्टी. बड्डेला मी सगळ्यांना सांगत असतो की तुम्ही तुमच्या मित्रांना पार्टी द्यायपेक्षा कुठेतरी अनाथ आश्रमात जा, वृद्धाश्रमात जा, किंवा रस्त्यावर जेवण वाटून या. पण मित्रांना पार्टी देऊ नका. किंवा पार्टी करायची जरी असेल ना तरी ॲटलिस्ट 10% इकडे शिफ्ट करा. 90% स्वतःवर खर्च करा, 10% तरी कुठेतरी काहीतरी करा. एक तर तुमचं कॉन्शियन्स क्लिअर होईल, पहिली गोष्ट त्यामुळे. आणि दुसरी गोष्ट, समाजामध्ये एक चांगला मेसेज जायचा प्रयत्न यामार्फत होऊ शकतो. आजच्या प्रॅक्टिकल जगात तुम्हाला लोक रिस्पॉन्स देतात की वेड्या ठरवतात? देतात. आणि माझं एक स्ट्रॅटेजी आहे. मी असं बिलीव्ह करतो की डोनेशन हे आतून आलं पाहिजे. बरोबर. देणाऱ्याच्या आतून इच्छा असली पाहिजे. जे लोक वरवर मी मागितले म्हणून डोनेशन देतात ना, त्या लोकांचं डोनेशन ना त्यांना पावतं ना मला. कारण ते उद्या उठून ऐकून दाखवणार आहे ती गोष्ट, किंवा त्यांची इच्छाच नव्हती आतून द्यायची, पण त्यांनी जबरदस्ती म्हणा किंवा आउट ऑफ प्रेशर म्हणा ते दिलेलं असतं. त्यामुळे आम्ही कधीच रिक्वेस्ट करत नाही. आम्ही फक्त आमचं काम दाखवतो. तुम्ही मनापासून दिलं तरच तुम्हाला त्याचं पुण्य लाभणार. याला जोडून एक असं हे आहे की सोशल मीडियावर आपण बघतो की पोस्ट येतात आणि मदतीसाठी अपील केलेलं असतं, नंबर दिलेला असतो, बँक अकाउंट नंबर दिलेला असतो की तिथे तुम्ही मदत करा. अनेकदा आजारपणाचे वेगवेगळ्या मुलांचे असतील किंवा व्यक्तींचे असतील, फोटो टाकून त्याच्या मार्फत ती देणगी घेतली जाते. पण ती ॲक्च्युअली ज्यांच्यापर्यंत पोहोचायची ती पोहोचली जात नाही, असं पण एक चित्र दिसतं. आणि याच्यामुळे या सगळ्या गोष्टी जे खरंच प्रामाणिकपणे करतायत तुमच्यासारखे लोक, तर ती फेक वाटू शकते. या बाबतीत तुम्ही काय सांगाल? प्रत्येकाने आपल्या लोकल एरियातल्या एनजीओजला सपोर्ट करायला चालू करायला पाहिजे. आजकाल ऑनलाईन फसवणुकीचं एवढं सोपं झालंय ना, भयंकर सोपं झालंय. आणि इतके नवीन प्रकारचे स्कॅम येत आहेत. माझ्याच इंस्टाग्रामला मला कितीतरी जणांचे, म्हणजे एका PhD कॅन्डिडेटचा मला मेसेज आलाय की मी PhD कॅन्डिडेट आहे आणि मला पैसे कमी पडतात, तुम्ही मला डोनेट करा. एका मुलाचा परवा मला मेसेज आलाय की माझा लॅपटॉप खराब झालाय, माझ्याकडे पैसे नाही आहेत आणि लॅपटॉप इज दी ओनली सोर्स ऑफ माय अर्निंग, तर तो रिपेअर करायला तुम्ही मला पैसे डोनेट करा. म्हटलं अरे कुठल्या प्रकारची पद्धत झाली ही. मला बरेच फोन येतात दिल्लीवरनं, मोस्ट प्रॉब्ली हे फोन्स असतात. एका बाळाला 1.5 वर्षाच्या बाळाला कॅन्सर झाला आहे आणि त्याचं हे मेसेजेस मध्ये पण खूप फिरत फोन येतात की आम्ही या संस्थेतनं बोलतोय, त्या बाळाला कॅन्सर आहे, प्लीज तुम्ही डोनेट करा. तर मी त्यांना सांगतो माझी स्वतःची संस्था आहे बाबा, मी 100 लोकांना ऑलरेडी सांभाळतो. नाही सर, पण तुम्ही 100 रुपये तरी डोनेट करा. असं नसतं. तुम्ही डॉक्युमेंट, किती इझी आहे सगळं, फेक डॉक्युमेंट्स प्रोड्यूस करणं, फेक व्हिडिओज प्रोड्यूस करणं. तर लोकांना जर यापासून वाचायचं असेल तर सगळ्यात बेस्ट त्यांनी एक करावं, लोकल एनजीओजला सपोर्ट करा, व्हिजिट करा, स्वतः जाऊन बघा की खरंच ती एनजीओ काम करते. आपल्या आठवड्यातनं, आपल्या वर्षातनं एकच दिवस काढा, फिजिकली जाऊन स्वतः बघा किंवा त्यांचं काम बघा, त्यांच्यासोबत किती लोक जोडलेले आहेत ते बघा, त्यांचे बेनिफिशरीजचे रिव्ह्यूज बघा. त्यानंतर तुम्हाला कळेल की खरंच कोणाचं काम कितपत लेवलला चालतंय. आणि जेन्युइन लोकांना दिसतात डोळ्याला मॅडम, समजतं आपल्याला की कोण कसं काम करतं. आणि बेसिक मॅथ जर आपण केलं तर त्यातनं पण कळतं की यांना किती येत असेल आणि किती होतं. त्यामुळे लोकल लेवलला जायचा प्रयत्न करा, लोकल एनजीओजला सपोर्ट करा. उगाच आपण राहतोय महाराष्ट्रात आणि दिल्लीला मदत करतोय असं करू नका. तुम्ही आजी आजोबांना मदत करत असता तेव्हा जर ते त्यांचे मुलं मुली असतील तर त्यांच्या काय रिॲक्शन्स असतात या सगळ्यावर? मिक्स रिॲक्शन असतात. आणि आजी आजोबांकडनंही आम्हाला जरा काही गोष्टी नंतर अशा शिकायला मिळतात ज्या फार डिसअपॉइंटिंग असतात आमच्या एंडला. तर एक किस्सा स्पेसिफिकली असा आहे. एक आजी होत्या, फार वयस्कर होत्या आणि त्यांच्या मुलीसोबत राहत होत्या.
आता मुलीचे पण मिस्टर गेल्यामुळे ती सुद्धा एकटी होती. मुलीचं पण वय मला वाटतं 50च्या घरात असेल आणि आजी अगदीच 80-85च्या घरात होती. तर आमच्या ब्रॅकेटमध्ये बसत होते, त्यामुळे आजींना आम्ही टिफिन चालू केला. तर त्यांच्या मुलीला फार राग यायचा की तिला फुकटचं जेवण मिळतंय मग मला का देत नाही, म्हणून ती आईला फार मारायची घरात आल्यावर. हां, तर आम्हाला नंतर बऱ्याच दिवसानंतर हे समजलं होतं की ती आजींचा असा फिजिकल अब्यूज करते म्हणून. तर आम्ही आजींना भरपूर प्रयत्न केला की तुम्हाला कुठल्या आश्रमात शिफ्ट करू का वगैरे, पण आजीचं मुलीवर एवढं प्रेम होतं की आजीने सोडलंच नाही. टिफिन बंद करायला लावला आजीने अक्षरशः आम्हाला की दादा देऊ नका जेवण, मी करते मॅनेज म्हणून. असा सुद्धा किस्सा आहे. पण मग या केसमध्ये तुम्ही काय स्टँड घेता येतो तुम्हाला? ॲक्च्युली देर इज अ लिगल प्रोसेस की या सगळ्या गोष्टी होत असतील का, पण त्यामध्ये काय होतं ना, आजी आजोबांची तयारी असली पाहिजे. मी तुम्हाला सांगतो, बरेच आजी आजोबा असे आहेत ज्यांना आम्ही किराणा देतो, म्हणजे ते स्वतःचं घरात बनवतात. त्यातले काही म्हणजे टिफिन सेवे व्यतिरिक्त तुम्ही अनेकांना किराणा पण देता? ग्रोसरीवाले आपल्याकडेच असतात, ज्यांना बनवता येतं असेच असतात वृद्ध माझ्याकडे. तर त्यांना आपण महिन्याचा संपूर्ण किराणा देतो, ते त्यांच्या घरात बनवतात आणि ते त्यांचं खातात. तर बऱ्याच जणांचा रिपोर्ट आम्हाला असा आलाय नंतर ना की ज्या मुलाने यांना घरातनं बाहेर काढलं ना, हा किराणा ते त्यांच्याकडेच देतात. म्हणजे मुलावर एवढं प्रेम आहे, मुलगा कसाही असला तरी बा मला इतका किराणा आलाय, हा एवढा तू घेऊन जा, तुला पण गरज असेल. ह्यात काही आजी आजोबा असे आहेत का की ज्यांना नातवंड वगैरे पण आहेत आणि त्यांच्यावरही फार प्रेम आहे? आहेत ना, नातवंडही आहेत. तुम्हाला जे तो सीन सांगितलं ना मी की त्या आजीचं घर विकून नातवंडाने केलं होतं, ते हे आजी पण तसंच करायची मध्ये मध्ये. अच्छा. नातवंडाने फार घर विकून रस्त्यावर सोडले तरी पण आजी त्याच्यासाठी पैसे जमा करायची. आणि ज्यांना घरच नाही आहेत अशा लोकांना मग तुम्ही कसं सोय करता? 2-3 आजी आजोबा आमच्याकडे असे होते ज्यांच्याकडे स्वतःचं घर नव्हतं, राहायला जागा नव्हती, ते रस्त्यावरच राहायचे किंवा मंदिराच्या बाहेर झोपायचे. तर त्यांना आम्ही प्रयत्न केला एकत्र एका खोलीमध्ये ठेवायचा, पण वय असं असल्यामुळे त्यांच्यामध्ये फार भांडणं व्हायचे आणि हायजीनचा एक फार मोठा इश्यू व्हायचा. तर मग हळूहळू आम्ही त्यांना वेगळ्या वेगळ्या खोल्यांमध्ये आता रेंट घेऊन ठेवलेलं आहे. आपलं स्वतःचं आश्रमाचं सुद्धा काम चालू आहे पुण्यातच. तिथे आपण एक 100-150 बेडचं प्रोजेक्ट करणार आहोत. पण आता हळूहळू एक डेव्हलपमेंट तिथे होते. मग जेव्हा होईल त्यावेळेस आपण या सगळ्या आजी आजोबांना म्हणजे जे गरजू आहेत त्यांना तिकडे शिफ्ट करणार आहोत. अच्छा. आणि मुळात फंडिंग मिळवणं या सगळ्या गोष्टीसाठी हे किती सोपं किंवा किती डिफिकल्ट आहे? डिफिकल्ट आहे मॅडम, कारण खर्च जेवढे होतात ना, लोक युजली काय करतात, विचारतात की किती किराणा देता तुम्ही किंवा किती रुपयाला डबा पडतो. आता ते सांगताना आम्हाला फक्त ॲक्च्युअल कॉस्टच सांगावी लागते. म्हणजे डबा जर 60 रुपयाचा आहे तर मला 60च रुपये सांगावे लागतात, किंवा किट जर 1500 रुपयाचा आहे तर 1500 रुपयेच किट सांगायला लागतात. पण त्याच्या मागे जो ॲडमिनिस्ट्रेटिव्ह खर्च होता ना, त्या किट आणण्यापासून, पॅक करण्यापासून, त्या डिलिव्हर करण्यापर्यंत, तो ऑलमोस्ट किट एवढा खर्च असतो. डिलिव्हर करणं, त्या टिफिनचं मागचं सिस्टम मॅनेज करणं, व्हेरिफिकेशनच्या प्रोसेस मॅनेज करणं, ऑफिस हँडल करणं, ऑफिसचं रेंट, पेट्रोल, गाड्या, हे सगळं करत करत आहे ना इक्वल लेवलला ऑलमोस्ट खर्च येतो. म्हणजे किमान तुम्ही पकडून चला 35 ते 40% जितका ॲक्च्युअल एक्सपेन्स आहे त्याच्या 35 ते 40% ॲडमिनमध्ये सुद्धा खर्च करावा लागतो. तो आम्हाला सहसा मिळत नाही. पण मग ठीक आहे, हे तुमचं ॲक्च्युअल वर्क आहे, पण ॲडमिनिस्ट्रेशन लेवलवर किंवा व्हॉलेंटियर्स म्हणून लोक पुढे येतात या सगळ्या इनिशिएटिव्हमध्ये? सो व्हॉलंटियर्सचं असं असतं की त्यांना अचानक मोटिवेशन आलं की मग ते आठवडाभर किंवा एका विकेंडला येणार. 100 जण हो म्हटले तर त्यातले 10 जण शोअप करणार. आणि रिलायबल नाही आहे. आणि आमचं काम कसं आहे, डेली या वेळेत झालंच पाहिजे असं आहे. गरम जेवण असतानाच ते पोचलं पाहिजे त्यांच्यापर्यंत, असं सगळं असतं. त्यामुळे व्हॉलंटियर्सवर आम्हाला फार डिपेंड राहता येत नाही. आमच्या ज्या मंथली ॲक्टिव्हिटीज असतात त्यामध्ये आम्हाला व्हॉलंटियर्सची गरज पडते. पण बरेच जण हो म्हणतात यायला, पण ऐन वेळेला कसं असतं, सोशल वर्कला प्रत्येकाच्या लाईफमध्ये लास्ट प्रायोरिटी आहे. मग ऐन मुवमेंटला दुसरं काही काम आलं की ते या कामाला बाजूला ठेवून जातात निघून. तर हा तर आतापर्यंतचा माझा असा अनुभव आहे. पहिली जी आमची व्हॉलंटियर्सची टीम होती ती डेडिकेटेडली यायची, पण आता जे कॉलेज बॉईज आहेत किंवा जे नवीन लोक व्हिडिओ बघून जॉईन होत आहेत त्यांना ॲक्च्युअल हे कामामध्ये फार इंटरेस्ट नसतो. त्यांना अनुभव घ्यायचा असतो, एक कसं समाजकार्य चालतं किंवा या सगळ्या लोकांना भेटणं, मला भेटणं पर्सनली, त्या सगळ्यासाठी ते म्हणत असतात की आम्हाला यायचं, तुम्ही आम्हाला बोलवा. पण बोलवल्यावर कोणी फार जास्त येत नाही. सो व्हॉलंटियर्सवर नाही डिपेंड राहत आहेत, मोस्टली आम्हाला स्टाफ घेऊनच. पण मग पर्सनल लेवलला तुम्ही कसं हँडल करता या सगळ्या गोष्टी? काही जवळची लोक आहेत आणि बाकीचा स्टाफ आहे. मी तरी बिलीव्ह करतो की सोशल वर्करला जेव्हा पॅशनची किंवा करिअरची साथ मिळेल, एखाद्या व्यक्तीला जर मी यामध्ये पण
तुझं भविष्य घडू शकतं हे दाखवू शकलो तरच तो मन लावून काम करणार आहे. अदरवाईज फक्त समाजकार्य आहे म्हणून आजकाल लोकांचं एवढा कल राहिलेला नाही आहे. दुसऱ्याचं लाईफ घडवण्यासाठी मी माझं आयुष्य का खराब करून घेऊ किंवा वेस्ट करू. बरोबर. मुळात सोशल वर्कर म्हणजे तो एक करिअर ऑप्शन आहे हे अजून तितकंसं अपील झालेलं नाहीये. काय सांगाल तुम्ही, आता तुमचा एवढ्या वर्षाचा अनुभव आहे मॅडम. काय असतं, थोड्याशा गोष्टी आपल्याला मिनिमाइज करायला लागतात आणि जर आपण स्वतःवर आणि देवावर विश्वास ठेवला ना, मला नाही वाटत कुठल्या गोष्टीची तुम्हाला कमी पडेल. फक्त तुम्हाला योग्य पद्धतीने ते हँडल करता आलं पाहिजे आणि त्याला एक राईट डायरेक्शन जर देता आली तर तुम्ही स्वतःसुद्धा फ्लरिश कराल फायनान्शियल आणि स्पिरिच्युअल लेवलला, प्लस तुम्ही खूप लोकांची मदतसुद्धा करू शकाल. कारण काय असतं, कुणी ना कुणीतरी स्टँड घेणं गरजेचं आहे. सगळे जर म्हटले की मी माझ्यासाठीच करतो तर आजची परिस्थिती ही रेप्लिकेट होऊन भविष्यात अजून खराब व्हायला वेळ नाही लागणार. बरोबर. माझ्यासारखे अजून मी हाच प्रयत्न करत असतो की माझ्यासारखे प्रत्येक शहरात 100 जरी तयार झाले तरी बऱ्यापैकी परिस्थिती सुधारेल. कसे होतील ते काय वाटतं? त्यांनी हेच माझ्याकडे बघून मोटिवेशन घ्यावं की काम आणि समाजकार्य हे बॅलन्स कसं करता येईल किंवा या दोघांचं लग्न लावून त्यातनं एक चांगला संसार कसा थाटता येईल यावर प्रयत्न करा. प्रत्येकाची फील्ड वेगळी असते, पण जे युजली क्रिएटिव्ह फील्डचे लोक असतात, आता बऱ्याच जणांना इन्फ्लुएन्सर व्हायचं आहे, सोशल मीडियावर करायचं आहे, त्या लोकांनी जर इकडे जास्त कल दाखवला तर मला वाटतंय त्यांचाही विन होतो. आता एक सिम्पल एक्झाम्पल जर घेतलं आपण तर जेवढे पण मराठी इन्फ्लुएन्सर्स आहेत सोशल मीडियावर ज्यांचं चांगलं चालतंय त्यांनी जर NGO सोबत टायअप केलं की बाबा प्रत्येक NGOला महिन्यातनं आम्ही एक रील कोलॅबमध्ये देत जाऊ किंवा मदत म्हणून करत जाऊ, तुमची ही रीच वाढते, तुम्हालाही तुमच्या बिझनेसमध्ये बेनिफिट होतो बेसिकली, कारण की तुमचा ऑडियन्स मोठा होतो, संस्थेला सुद्धा मदत होते. असं जर प्रत्येकाने काही ना काही आपापल्या परीने इनिशिएटिव्ह घेतला, आता एखादा किराणा दुकानवाला आहे त्याने जर इनिशिएटिव्ह घेतलं की सगळ्या पुण्यातल्या संस्थांना किंवा माझ्या आजूबाजूच्या सगळ्या संस्थांना मी माझा जिथे 1 रुपया मार्जिन आहे तिथे मी 25 पैसे मार्जिनमध्ये काम करेल, तुम्ही माझ्याकडे हक्काने या, मी माझं मार्जिन 75% तुम्हाला कमी करून देतो, त्याचा बिझनेसही होतोय आणि समाजकार्यही होतोय. अशी जर एक गाठ निर्माण करू शकलो आपण तर खूप लेवलला मदत होईल. तुम्ही हे काम करताय असं ज्यांना माहिती आहे ते अशा पद्धतीची मदत करतात, स्वहस्ते करतात. हो. ग्रोसरीसाठी मी तुम्हाला सांगतो, Day 1ला जो माणूस माझ्यासोबत आला अजूनही तोच माणूस मला ग्रोसरीज प्रोव्हाइड करतो आणि खूप कमी प्रॉफिट ठेवतो. पण हे जेवण बनवणं आणि ह्या सगळ्यामध्ये ती तुमचे स्टाफ तुम्हाला हेल्प? आधी आमचं स्वतःचं किचन होतं, नंतर आम्ही आउटसोर्स केलं, कारण वृद्धाश्रमाचं काम जेव्हा चालू झालं त्यावेळेस माझं ट्रॅव्हलिंग फार वाढायला लागलं आणि मग त्यामुळे आता आम्ही ते केटरिंगला आउटसोर्स केलं. तुम्ही स्वतः सुद्धा स्वयंपाक करून हे करत होता? सुरुवात मी स्वतः स्वयंपाक करूनच केली. अच्छा. मला कुकिंगची फार आवड आहे आणि कुकिंग आवडण्यापेक्षा मला बनवून जेव्हा मी एखाद्याला खाऊ घालतो ना ते जेव्हा म्हणतात खूप छान झाले मला ते फार आवडतं. जो मी खूप सुरुवातीला म्हणजे 300 लोकांचा स्वयंपाकही मी करायचो, म्हणजे मोठ्या मोठ्या पातेल्यांमध्ये पुलाव बनवायचो आम्ही. अच्छा. सो मजा येते मला कुकिंग करायला. सो खरं एक आदर्श घेण्यासारखा आहे या सगळ्या गोष्टी. पण मी आणखीन थोडंसं पुढे जाऊन म्हणते की आत्ता समाजात असे बरेच आजी आजोबा आहेत की जे या सगळ्या डिफिकल्टीज फेस करतात किंवा त्यांना 1-2 वेळच्या अन्नासाठी संघर्ष करावा लागतोय. आज आपण एक तरुण पिढी म्हणून जितक्या फास्ट ग्रोईंग लाईफमध्ये जगतोय आणि जितके प्रॅक्टिकल होतोय, भविष्यात ही संख्या अजून वाढेल असं वाटत नाही? खूप वाढेल. आणि त्यासाठी आत्तापासून आपण काय करायला हवं आहे? सेव्हिंग्समध्ये म्हणा किंवा अशा पद्धतीचं इनिशिएटिव्हमध्ये म्हणा, काय वाटतं तुम्हाला? पैसा हा एकमेव सोल्युशन नाही या गोष्टीवर. कारण जरी म्हातारपणात तुमच्याकडे भरपूर पैसा असेल तर एकटे पण तुम्हाला खाईल. नक्कीच. त्यामुळे आत्तापासूनच ज्यांच्या घरात लहान मुलं आहेत त्यांच्यामध्ये हे संस्कार आणणं. मी आमच्या घरातली जेवढी लहान मुलं आहे मी माझ्या घरच्यांना नेहमी सांगत असतो की आपल्या घरातल्या मुलांना आणा आणि माझ्यासोबत वर्षातनं 2-3 वेळा फिरवा, म्हणजे त्यांना ग्राउंडवरची रिॲलिटी कळेल की आपण किती प्रिव्हिलेज्ड आहोत आणि लोकांना कसं कसं जगावं लागतं. ज्यावेळेस त्यांच्या मनात ही कृतज्ञता असेल ना की बाबा मला देवाने भरपूर दिले, आणि जोपर्यंत तुम्हाला हे रिअलाइज होणार नाही ना की माझ्याकडे भरपूर आहे तोपर्यंत तुम्हाला द्यायची इच्छा नाही होणार. नक्कीच. तो आत्तापासूनच जर मुलांमध्ये हे संस्कार इन्कल्केट करायला आपण चालू केलं की बाळा तुझ्याकडे भरपूर आहे आणि तू द्यायचं शिक, कसं मिळेल यापेक्षा मी कसं देऊ शकतो, कोणाला मी कशी मदत करू शकतो, माणुसकीला परत रिवाईव्ह करायचं, म्हणजे लिटरली संपायला आली माणुसकी माझ्या माहितीप्रमाणे, तिला जर आत्ताच रिवाईव्ह करायला चालू नाही केलं भविष्यात एक दिवस असा येणार आहे जिथे आपला शेजारी मरून पडेल, आपल्याला भनकही नसणार आहे. आत्तासुद्धा असे किस्से होतात की फार वास यायला लागतो त्यावेळेस त्याचा दरवाजा तोडायची. आणि आजकालच्या फ्लॅट सिस्टीममध्ये हे होतच आहे, हे आपण नाकारून चालणार नाही. सो ते जर आपल्याला भविष्यात आपल्यासोबत होण्यापासून वाचवायचं असेल तर आपल्याला आत्ता जी पुढची जनरेशन आहे, म्हणजे भविष्यातले आपण जे आत्ता घडतायत
त्यांना सुधारवण्याची गरज. दुसरं मगाशी तुम्ही म्हणालात की अनेकदा असं होतं की प्रॉपर्टीच्या केसेसमध्ये मुलं प्रॉपर्टी विकून हे करतात आणि आईवडिलांना सोडून देतात. तर इथे नेमकं काय करेक्ट व्हायला हवं आहे? मी त्यांना माणुसकी हरवलेली लोकच म्हणतो. ज्यांना कर्माची भीती नसते ना ते लोक ही असे कामं करतात. आजकाल मी माझ्या सोशल मीडियावरनं तरी लोकांमध्ये हीच जनजागृती करायचा प्रयत्न करतोय की कर्म काम करतं. तुम्हाला लाख आत्ता वाटत असेल, ते एक कोट आहे, द रोड टू हेल फील्स लाईक हेवन अँड द रोड टू हेवन फील्स लाईक हेल. म्हणजे चांगली गोष्ट करताना तुम्हाला फार कष्ट येतील, पण ॲट दी एंड त्याचा रिझल्ट फार सुंदर असणार आहे. आणि वाईट काम करताना मज्जा फार येते, पण जेव्हा झळ खायला लागते ना त्यावेळेस तुम्ही विश कराल की मी मेलेलो बरं आहे हे जगापेक्षा. त्यामुळे थोडा कर्मावर विश्वास ठेवायला सगळ्यांनी चालू करायला पाहिजे. उगाच देवापुढे हात जोडून अगरबत्ती लावून स्वतःभोवती फिरल्याने देव प्रसन्न होत नाही. देवाला तुमची अगरबत्ती, तुमचा दिवाण, तुमचा नारळ नको आहे. तुम्ही आतून कसे व्यक्ती आहात, तुम्ही माणूस म्हणून काय करतायत समाजामध्ये. आणि जेव्हा देव एका भिकाऱ्याच्या स्वरूपात किंवा एका गरीब म्हाताऱ्या माणसाच्या स्वरूपात तुमच्या समोर येतो त्यावेळेस तुम्ही त्याला कसं वागवता, त्यावर देव तुमच्यावर कृपा करायची की नाही. सोन्याचा मुकुट घालून आल्यावर कोणालाही लोक डोक्यावर घेऊन नाचणार येतो, पण फाटके कपडे घालून आल्यावर देवाला तुम्ही ओळखू शकताय का, हे महत्वाचं असतं. अन्न देणं किंवा एक अन्नदाता म्हणून काम करणं ज्यांना खरंच गरज आहे. तुम्ही तुमच्या संस्थेचं नाव आर्ट ऑफ हेल्पिंग असं ठेवलेलं आहे. खरं तर मगाशी तुम्ही म्हणालात तसं की देण्यासाठी आतून यावं लागतं, पण आर्ट ऑफ हेल्पिंग, तर ही आता मदतीची कला पण आपल्याला शिकायला लागणार आहे का? बरोबर आहे. कारण इनिशियली फूड हा कॉन्सेप्ट नव्हता आर्ट ऑफ हेल्पिंगचा. लोकांपर्यंत मदत पोहोचली पाहिजे, मग ती कुठल्याही स्वरूपाची असू देत, ही इनिशियल कॉन्सेप्ट होती. आणि असंच बसल्या बसल्या हे नाव माझं डोक्यात आलं होतं की हेल्पिंग इज अन आर्ट, आणि सगळ्यांना ते आलं पाहिजे. कारण प्रत्येकाला नाही जमत मॅडम. मी भरपूर लोक असे बघितलेत ज्यांच्या पुढे असा मरत जरी असेल पडलेला माणूस तरी ते थांबणार सुद्धा नाही, निघून जातील सरळ. म्हणजे ते बॉदर नाही करत, त्यांच्या आतमधून ती नाही. लोकांची मदत करणं हे खूप इमोशनल फीचर आहे माणसाचं, आणि तो प्रत्येकाकडे नसतो. सो हे ॲज अ आर्ट जर आपण घ्यायचा प्रयत्न केला, आणि हे प्रत्येकाला शिकण्यासारखं आहे. जेव्हा तुम्ही सिम्पथेटिक होतात किंवा एम्पॅथ होतात स्वतः, त्यावेळेस आपोआप तुमच्या मनात येतं. आणि मी बाय डिफॉल्ट तसा होतो लहानपणापासून, त्यामुळे मला ते शिकावं नाही लागलं, पण मला शिकवता येईल लोकांना. त्यामुळेच हे सगळं सोशल मीडिया थ्रू मी प्रयत्न करत असतो लोकांची इमोशनल बाजू बाहेर काढायचं. कारण जसं मगाशी तुम्ही म्हटलं, एआयच्या जमान्यात सगळे मटेरियलिस्टिक आणि सगळे प्रॅक्टिकल व्हायला लागले. पण प्रॅक्टिकल झाल्यानंतर तुम्ही रोबोट बनू शकता, तुम्ही माणूस नाही बनू शकत. एक तरुण पिढीचं प्रतिनिधित्व तुम्ही करताय, कारण ह्या वयामध्ये आपण खूप करिअरिस्टिक किंवा असाच विचार करतो, खूप ॲम्बिशियस असतो. पण आत्ता आपल्या जनरेशननेच खूप सजग होऊन या सगळ्या सोशल कॉजेसवर विचार करण्याची गरज आहे. तुम्ही काय संदेश द्याल? प्रत्येकाला असं वाटतं की शिवाजी जन्म आपण शेजारच्या घरात, प्रत्येकाला असं वाटतं. स्वतःच्या घरात तो राडा कोणालाच नको असतो. पण माझं एक म्हणणं आहे, तुम्हाला जर ते करायचं नसेल ना, ॲटलिस्ट करतोय त्याच्या पाठीमागे उभं राहा. मला हे मान्य आहे 100% की प्रत्येकाला नाही जमत स्वतःचं आयुष्य सोडून दुसऱ्यासाठी जगणं, पण जो करतोय ना ॲटलिस्ट त्याला पुढे ढकलायचा प्रयत्न करा, त्याला वर न्यायचा प्रयत्न करा, जेणेकरून त्याच्यामार्फत अजून लोकांची मदत होईल. महिन्यातनं एक दिवस काढणं फार कठीण नसतं. आणि फार मी तर म्हणत नाही तुम्हाला हे सुद्धा करायचं नाही. आजकालच्या जगात हेल्प म्हणजे काय, फक्त माझा व्हिडिओ कोणी शेअर जरी केला तरी पण त्यांच्याकडनं हेल्प येते. तुम्ही माझा व्हिडिओ शेअर जरी केला तरी त्या शेअरमार्फत एक जण जेवू शकतो, इतकी सोशल मीडियाची ताकद आहे. तर ज्यांना ज्यांना जमत नाही आहे ना फिजिकली कॉन्ट्रीब्यूट करणं, त्यांनी अशा पद्धतीने कॉन्ट्रीब्यूट केलं पाहिजे. आणि मलाच नाही, बाकीचे सुद्धा बरेच सोशल वर्कर आहेत जे स्ट्रगल करतात. मॅडम, नसत्या लोकांचे मिलियन्समध्ये फॉलोअर्स आहेत, पण जर तुम्ही सोशल वर्कर्स काढून बघितले ना, 200, 500, 1000, 2000, 10,000, लाखाच्या पुढे कोणी सोशल वर्क सहसा जात नाही. तळागाळात ॲक्च्युली मिनिंगफुल काम करणारी फार लोक आहेत, पण त्यांना सपोर्टच नाही. का? कारण की ते अपिलिंग नाही वाटत लोकांना. मदत करणं, एखादं घर साफ करणं नाही छान वाटत. फार बोटावर मोजणे एवढी लोक फेमस होतात सोशल वर्कमध्ये, ज्यांचं आउटरीच फार चांगला असतो किंवा त्यांची कन्सिस्टन्सी पोस्ट करण्याची अल्गोरिदमला भावेल अशी असते. तर मी सगळ्यांना हेच सांगेल की दिवसातनं इतर 10 पोस्ट शेअर करतात ना, आणि विशेषतः माझं त्या लोकांना ही रिक्वेस्ट आहे जे दिवसातनं 100 देवाचे पोस्ट टाकतात ना स्टेटसला, या देवाचा फोटो, त्यांनी त्याच्या जागेवर ना सोशल वर्कर्सचा पोस्ट टाकायला चालू करा. देव मला वाटतं पटकन पावेल त्यांना. सर, खूप पर्सनल प्रश्न आहे की सोशल वर्कर म्हणून काम करत असताना तुम्हाला तुमच्या पर्सनल आयुष्यामध्ये काय चॅलेंजेस येतात किंवा काय सहन करावं लागतं?
बऱ्याच गोष्टी आहेत, स्पेशली तुमच्या इंडिव्हिज्युअल लेवलला. म्हणजे ॲज अ पर्सन म्हणून तुमच्याकडे सगळेजण अगदी आदराने बघतात, तुम्हाला तो रिस्पेक्टही मिळतो. पण ज्यावेळेस तुमच्याशी नातं जोडायची वेळ येते, म्हणजे आता मी माझ्या लाईफच्या अशा फेजमध्ये आहे जिथे आता स्थळ बघणं वगैरे चालू आहे, लग्नासाठी विचारणी चालू आहे, अगदी मला मॅट्रिमोनीवर वगैरे रजिस्टर केले. तर ज्यावेळेस मुलीकडच्यांच्या अपेक्षा आपण बघतो ना, एक पॅटर्न क्रिएट झालाय की मुलाकडे या गोष्टी असणं गरजेचंच आहे, गाडी, घर, छान नोकरी. नोकरी असणं गरजेचंच आहे. इव्हन बिझनेस म्हणला ना की लोक हेजिटेट करतात की तुझ्याकडे नोकरी पाहिजे म्हणजे तू कोणाचा तरी गुलाम पाहिजे, ॲटलिस्ट स्वतःचं घर पाहिजे, भले ते 30 वर्षाच्या EMI वर असू देत, आणि गाडी वगैरे पाहिजे, भलेही ती पण EMI वर असू दे, पण आम्हाला या सगळ्या गोष्टी पाहिजेच पाहिजे. तुझ्या कॅरेक्टरशी आम्हाला काही घेणं देणं नाही. म्हणजे तू माणूस म्हणून कसा आहेस, उद्या उठून सासू सासरे म्हणून आम्ही जर कुठे ॲडमिट झालो तर तू पळत येणार आहेस का की तू म्हणशील माझे थोडे आई वडील आहेत, त्याच्याशी कोणालाच घेणं देणं नाही. म्हणजे गेल्या काही दिवसात मी काही जणांच्या पॅरेंट्स, काही मुलींच्या पॅरेंट्सशी बोललो मॅट्रिमोनी थ्रू. त्यांनी मला व्यक्ती म्हणून जाणून घ्यायचा प्रयत्नच केला नाही. म्हणजे की तुमच्या आवडीनिवडी काय आहेत किंवा तुमचा स्वभाव कसा आहे, तुमच्या सवयी कशा आहेत, हे नाही. मग तुमचं घर आहे का पुण्यात स्वतःचं, मग घर नाही आहे तर कसंच होणार. मग तुम्ही जॉब काय करता, मग म्हटलं जॉब नाही, मी सोशल वर्कर आहे आणि माझा बिझनेस आहे. अच्छा, मग कमवता किती तुम्ही वर्षाचे. मग सोशल वर्कर आहात म्हणजे मग तुमच्याकडे जर वेळच नसेल. एका मुलीने तर हे कारण दिलं होतं की तो सोशल वर्कर आहे, तो मला वेळच देणार नाही. अच्छा. सो असे किस्से आहेत. मला हे समजत नाही की तुमच्या मुलीचं, तुम्हाला जर लग्न करायचं आहे, तुमचा काळजाचा तुकडा ज्याला तुम्ही एवढं लहानपणापासून मोठं केलं, एका सुद्धा आईवडिलांनी आजपर्यंत हा प्रश्न विचारला नाही की बाबा आमच्या मुलीला खुश ठेवशील का रे दादा, तुझ्यामध्ये ती प्रेम करायची ताकद आहे का, आमच्या मुलीला आम्ही जेवढं जपलंय तसं तू जपू शकतोस का शेवटपर्यंत तिला. हा प्रश्न कोणीच नाही विचारला. तू माणूस म्हणून कसा आहे हे जाणून घ्यायचा प्रयत्नच नाही. पहिले तुझ्याकडे किती आहे ते दाखव, त्यानंतर आम्ही विचार करू. आणि मला नाही वाटत ती संपत्तीची झगमग बघितल्यानंतर तुम्ही माणसाचं कॅरेक्टर बघण्यालायक राहतात. नक्कीच. आपण कितीतरी किस्से पाहतो जिथे प्रॉपर्टी बघून मुलीचं लग्न लावल्यानंतर काय परिस्थिती झाली हे सगळ्या बातम्यांमध्ये आज स्पष्ट आहे. म्हणजे मला सांगायची गरज नाही, मला नाव घ्यायची सुद्धा गरज नाही. आणि मला फार वाईट वाटतं. फॉर्च्युनर हुंड्यात देताय तुम्ही, 30-30 तोळे सोनं देतायत, आणि त्यानंतर काय झालं, तुमच्या मुलीला जर फाशी घ्यायची वेळ येत असेल तर तुम्ही पालक म्हणून चुकले की नाही चुकले. जर आपण आपल्या मुलीचं लग्न देताना माणूस बघायच्या जागेवर त्याची संपत्तीच बघत बसलो आणि 5 वर्षानंतर माहीत पडलं की आपली मुलगीच नाही आहे, कारण आपली मुलगी सुखी नव्हती त्या घरामध्ये, मग काय करणार आहे त्या संपत्तीचं तुम्ही. मुलगी परत येणार आहे का. एखाद्या गरीबाशी लग्न लावून द्या, तो मोठा श्रीमंत तरी होईल, म्हणजे तुमच्याच मुलीला तो राणीसारखं ठेवू शकतो, म्हणजे मुलगीच नसेल. सोशल वर्कर म्हणून जावई नवरा कोणाला नकोय, थोडक्यात नकोय. ते म्हणतात ना, शिवाजी जन्मावा पण शेजारच्या घरात, राम जन्मावा पण तो शेजारच्या घरात, आपल्या घरात असले राडे नको असं लोकांना वाटतं. रामासारखा नवरा हवाय पण वनवासात जायची तयारी नाही. प्रेम करावं किंवा लग्न करावं तर अशा मानसिकतेने करावं की मला शेवटपर्यंत टिकवायचंय. मग ज्या वेळेस तुम्ही एखाद्या रेडी किंगडममध्ये जातात ना, त्यावेळेस तुमचा त्यामध्ये काही रोल नसल्यामुळे तुम्हाला तो रिस्पेक्ट मिळवणं फार डिफिकल्ट होतं. बरोबर. मी सगळ्या आणि जे तुम्ही खूप आयतं तुमच्या हातात आलेलं आहे ते टिकवून ठेवण्यात सुद्धा ती डेडिकेशन किंवा ती मजाच राहत नाही. एक्झॅक्टली. तुम्हाला जर रेडी बिझनेस कोणी चालवायला दिला तर तुम्ही तो 4 महिन्यात ठप करणार आहे, कारण ना तुमच्याकडे तशी कपॅसिटी आहे, ना इंटेलेक्च्युअली तुम्ही तेवढे स्ट्रॉंग आहात, ना तुम्ही ते घडवलंय, त्यामुळे तुम्हाला त्याची किंमत आहे. बरोबर. आजकाल दोन्ही बाजूने आपण तेच बघतो ना. हो. मुलांना, जे मुलं असतात ज्यांना वडिलांकडनं आयती संपत्ती मिळाली, त्यांना हँडल नाही करता येत ते. आणि ज्या मुली असतात जे आयत्या श्रीमंत नवऱ्याच्या घरी जातात, त्यांना सुद्धा ते वैभव किंवा त्यांची राहणीमान हँडल नाही करता येत. इव्हेंच्युअली भांडणं होतात, इव्हेंच्युअली ते लग्न मोडतं. मी मुलींना माझ्या पॉडकास्ट थ्रू किंवा माझ्या चॅनल थ्रू हेच सांगायचा प्रयत्न करत असतो की बाबा, पैशाची एक्साइटमेंट ही इव्हेंच्युअली 2-3 वर्षानंतर संत होईल. कितीही करोडो पैसे असले ना तरी सुद्धा 2 वर्षानंतर तुला सगळं मटेरियलिस्टिक गोष्टींची हवा निघून जाणार. मग त्यानंतर तुला तुझ्या नवऱ्याचा स्वभाव, तुझा नवरा तुझ्यासोबत किती रोमॅन्टिक वागतो, किती तुला वेळ देतो, किती तुझ्याकडे लक्ष देतो, तुझं पोट दुखत असल्यावर तो तुझ्या शेजारी बसतो का, तुझा फोन उचलतो का प्रत्येक वेळेस, या सगळ्या गोष्टी तुला मॅटर करायला लागतील. आणि आजकाल आपण बघतो जेफ बेझोस सारख्या माणसाचा जर डिवोर्स होऊ शकतो, तर इथूनच आपण घेण्यासारखं आहे की पैशाने नाती टिकत नाही, आणि हे लोकांना कळतच नाही. सर, तुमचं हे काम आहे, खूप मोठं आहे, पण याच्यामध्ये पोकळी खूप आहे, म्हणजे गरज खूप आहे आणि मदतीचे हात खूप कमी आहेत. आज लगावबत्तीच्या माध्यमातून तुम्ही काय सांगाल की तुमच्यापर्यंत पोहोचायचं असेल तर काय करायला हवं? मी सगळ्या लगावबत्तीच्या प्रेक्षकांना विनंती करेल की तुम्हाला जेव्हा जेव्हा शक्य असेल
त्यावेळेस येऊन फिजिकली कॉन्ट्रीब्यूट करा, तुमचा वेळ द्या. तुमचा वेळ आमच्यासाठी फार महत्त्वाचा आहे. आणि फक्त महिन्यातनं 2 दिवस जरी तुम्ही कमिट करू शकला, 2-2, 3-3 तास आमच्यासाठी, काही करायचं नाही आहे. फक्त आजी आजोबांना आपण जाऊन भेटून मानसिक आधार जरी देऊ शकलो तरी पण तो त्यांना भरपूर व्हॅल्युएबल आहे. आणि जे लोक फायनान्शियली सक्षम आहेत त्या लोकांनी जर ग्रोसरीच्या माध्यमातून किंवा फायनान्शियली आम्हाला मदत करू शकले तर फार आमच्या कार्याला हातभार लागू शकतो. आमच्या ज्या काही डिटेल्स असतील त्या आम्ही लगावबत्तीच्या या व्हिडिओवर नक्कीच देणार आहोत. आणि ज्यांना ज्यांना माझं काम फॉलो करायचं असेल त्यांनी प्लीज माझ्या प्रोफाईलला सुद्धा जाऊन नक्की फॉलो करा. बरोबर. खरंच आहे की देव कुठल्याही रूपात येतो आणि तो आपण आता पितृपक्ष सुरू आहे, आपण आपल्या जवळच्या गेलेल्या व्यक्तींना किंवा पितरांना जीव घालतो, कावळ्याच्या रूपात जीव घालतो. पण जे जिवंत व्यक्ती आहेत त्यांना आपण कसं वागवतो हे खूप महत्त्वाचं आहे. मला वाटतं आजचा हा पॉडकास्टमधून आपल्याला हे तरी किमान कळालं असेल की आज समाजात एक वेळचं जेवण न मिळणाऱ्या लोकांची काय अवस्था आहे आणि आपण आपल्या ताटातलं जेवण जेव्हा समोर येतं तर आपण किती प्रिव्हिलेज आहोत आणि आपण भविष्यात या प्रत्येक अन्नाच्या प्रत्येक घासाचा कसा त्याचा सन्मान करायला हवा आहे आणि याच्यातून जे काही शिकायला हवं आहे भविष्यासाठी ते नक्कीच आपल्याला पुढे एक चांगलं भविष्य घडवण्यासाठी आणि एक माणुसकी कायम या जगात टिकून राहण्यासाठी महत्त्वाचं असणार आहे. सर, आपले खूप खूप धन्यवाद आहेत आणि तुमच्या निमित्ताने समाजात ॲक्च्युअल काय परिस्थिती आहे हे आम्हाला समजले, त्यासाठी खूप खूप धन्यवाद.